मोटी जयंता पाटिल मोटी जुई क्रिकेट टीम के माध्यम से पारी की शुरुआत कर रही है और पहली गेंद के ऊपर यशवंत भोईर के ऊपर यकीनन एक सिंगल मिलेगा। अच्छी फील्डिंग शॉर्ट थर्डमैन के क्षेत्र में हमने देखी। पारी की शुरुआत हो चुकी है। 4 ओवर का यह मुकाबला। राइट आर्म और द विकेट। यह गेंद लेग स्टिक के बाहर से गुजरी। अंपायर का इशारा आता हुआ कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई शुरुआत संभली हुई क्रिकेट में होना जरूरी है, क्योंकि जिस तरीके से सुबह जब हम शर्ट पहनते हैं तो शर्ट का पहला बटन हम गलत लगाएंगे तो सारे बटन अपने आप गलत लग जाते हैं। यह कुदरत का नियम है। संभली हुई शुरुआत की जरूरत है। यहां पर जोरदार अपीलों में काफी ज्यादा उत्साह हमने देखा, लेकिन यहां पर हम देख पा रहे हैं अपीलों में केवल उत्साह था। अंपायर की पैनी निगाहें बनी हुई है और यहां से डॉट गेंद की समाप्ति होती हुई। शानदार गेंदबाजी। पहली गेंद ऑफ स्टिक के बाहर थी, दूसरी गेंद में थोड़ा सा अपने दिशाहीन थे, लेग स्टिक के बाहर गेंद गिरी, लेकिन इस गेंद के ऊपर अच्छा कमबैक यहां पर हम देख पा रहे हैं। टीम की रन संख्या टोटल 2 रन। 2 गेंदें पूरी हो चुकी है। यशवंत भोईर ओवर द विकेट। सीधे बल्ले से इस गेंद को खेला। कमाल की फील्डिंग। जितनी तारीफ करें इन खिलाड़ियों की उतनी कम है। रन बचाए अपने टीम के लिए। तालियां इस बात का सबूत है कि अपने टीम के लिए बेहद अच्छा काम किया। गेंदबाज भी खुश है। यशवंत भोईर 3 गेंदें फेंकी है। लाजवाब गेंदबाजी का नजारा। क्रिकेट खेलने का नजरे बदलो, नजारे खुद ब खुद बदल जाते हैं, लेकिन यहां पर किस तरीके से सोच होगी यह भी देखने वाली बात बनेगी बल्लेबाजों की। बड़े स्ट्रोक की तलाश करी, पीछे खिलाड़ी जरूर तैनात है। 1 रन मिलेगा। अच्छी फील्डिंग। जब तक थ्रो पहुंचता सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 1 रन की मदद से पारी आगे बढ़ती भी टीम की रन संख्या जाकर पहुंची है बिना नुकसान 3 रनों के ऊपर। पहली 4 गेंदें हमने देखी। अच्छी नपीतुली शुरुआत, संभली हुई शुरुआत, सधी हुई शुरुआत भी कह सकते गेंदबाजी के माध्यम से, लेकिन भरत भोईर और जयंता पाटिल मैदान के अंदर बड़े स्ट्रोक दिखाने होंगे। कोशिश जरूर करी। यह गेंद थोड़ी सी नीचे रही है। पिछले कुछ दिनों में इस विकेट के ऊपर क्रिकेट हमने देखा है, ये मिट्टी और गोबर से बने विकेट है, लेकिन यहां पर हमने देखा कभी गेंदें उछल रही है, कभी गेंदें नीचे रह रही है, हाथ से करती भी। मुंबई शहर को हमेशा हादसों का शहर भी कहा जाता है और ये विकेट भी हाथ से करती हुई नजर आ रही है। गेंदबाज तैयार। ये देखिए यह गेंद उछलता भरी विकेट कीपर के हाथों में चली गई। पहले ओवर की हुई समाप्ति और पहले ओवर के समाप्ति के बाद बिना नुकसान टीम की टोटल रन संख्या केवल 3 रन। स्कोर कार्ड के ऊपर 3 रन। अब यहां से बड़े स्ट्रोक खेलने होंगे, क्योंकि यदि आप पहले बल्लेबाजी कर रहे हो तो एक टारगेट लेकर दिल में आप चलते हैं, दिमाग में एक टारगेट लेकर चलते हैं। 40 से 45 रन इस विकेट के ऊपर मुकाबला बन सकते हैं और वो 5 स्कोर हो सकता है। उसी की कोशिश यहां पर मोटी जुई क्रिकेट टीम के माध्यम से जरूर की जा रही है, लेकिन कोशिश जारी रखनी होगी, क्योंकि लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती और मैदान में कुछ किए बिना आपकी जय जयकार भी नहीं होती। लेकिन यहां पर आपको बड़े स्ट्रोक दिखाने होंगे, क्योंकि पहला ओवर तो निकल चुका है, केवल 3 रन आए पहले ओवर में। गेंदे घुमाने के लिए जाने जाते, गेंद थोड़ी सी स्विंग हुई, लेकिन बल्लेबाज को कुछ फर्क नहीं पड़ेगा। डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, दैट इज अ ह्यूज वन, सिक्सर। तो इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक दिखा है, जिसकी जरूरत थी मोटी जुई टीम को। इस बार सामने से स्विंग हुई गेंद, टप्पा गिरने के बाद बाहर की तरफ निकली। जब भी बाएं हाथ का गेंदबाज आता है, दाएं हाथ के बल्लेबाज के लिए हमेशा से सरदर्द बनता है, और यहां पर स्विंग गेंदबाजी और चकमा दिया बल्लेबाज को। विकास आ रहे गेंदबाजी में। सामने होंगे बल्लेबाज जयंता पाटिल, एक छक्के की मदद से खेल रही है। ये गेंद भी घूमी पूरी तरीके से, यहां पर चकमा खा रहे। गेंद के पिच तक पहुंचना जरूरी है, गेंद के ऊपर नजरें रखना जरूरी है, लेकिन यहां पर विकास जी की जादूगरी गेंदबाजी में
नजर आ रही है। जबरदस्त गेंदबाजी, लाजवाब गेंदबाजी, ईंट का जवाब पत्थर से देते हुए बीच मैदान में अगली गेंद। ये थोड़ी सी गेंद आगे फेंकी, तेज भी करी थी, एक ही रन मिलेगा, सिंगल से ज्यादा यहां पर कुछ नहीं है। बिल्कुल बल्ले से गेंद टकराए थे, अंपायर ने इशारा किया, एक रन के मदद से पारी आगे बढ़ती हुई टीम की रन संख्या टोटल 10 रन हम देख सकते हैं। विकास जी जिनके माध्यम से गेंदबाजी की जा रही है, पहली गेंद के ऊपर छक्का आया था, क्योंकि जो एक्शन दिखाया था पहली गेंद के ऊपर जयंता पाटिल ने, उसके बाद ये रिएक्शन था। क्योंकि हमने स्कूल कॉलेज में पढ़ा था कि हर एक एक्शन का एक ऑपोजिट और इक्वल रिएक्शन होता है, ये था रिएक्शन। ईंट का जवाब पत्थर से देते हुए गेंदबाज मैदान के अंदर 5वीं गेंद लेकर चलेंगे। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 10 रन बिना नुकसान के मोटी जुई क्रिकेट टीम पहले बल्लेबाजी करते हुए लेफ्ट आर्म ओवर द विकेट। बल्ले के बीचों बीच गेंद आएगी, खिलाड़ी वहां पर तैनात है, गेंद हवा में, कोई गलती नहीं होगी और ये पहला बड़ा झटका, पहला सदमा मोटी सुई टीम के लिए। भरत बोईर बैक टू द पवेलियन। थैंक यू सो मच। डीजे सूरज आज हमारे साथ हैं, पूरी तरीके से दर्शकों को एंटरटेन करते हुए उनका भी हम तहे दिल से स्वागत करेंगे। अगली गेंद लेकर चलेंगे विकास चोगले, इस ओवर की अंतिम गेंद लेकर चलेंगे लेफ्ट आर्म ओवर द विकेट। अच्छा स्ट्रोक, बल्ले के निचले हिस्से में गेंद जरूर आई थी, लेकिन ताकत भरपूर थी, कमाल की टाइमिंग, अपनी क्लास दिखा रहे, अपनी योग्यता सिद्ध करते हुए मैदान के अंदर दूसरा छक्का निकला जयंता पाटिल के बल्ले से। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या 1 विकेट के नुकसान के ऊपर 16 रन मोटी जुई क्रिकेट टीम। छत्रपति दो ओवर की हुई यहां से समाप्ति, 2 ओवर में रन बने हैं टोटल 16 रन। शानदार शुरुआत, अच्छी शुरुआत रही थी। पहले ओवर में केवल 3 रन आए थे, लेकिन उसके बाद दूसरे ओवर में 2 छक्के हमने देखे। एक सफलता जरूर मिली थी विकास को, लेकिन उसके बाद कमबैक कर नहीं पाए। और जयंता पाटिल जिनकी नजरें अब जम चुकी है सेटे मैदान के अंदर, 2 ओवर में दूसरे ओवर में 2 छक्के दिखाए थे। अब आएंगे तीसरे नंबर के गेंदबाज विशाल मडवी, सामने होंगे बल्लेबाज इन नेट नंबर 3 के घनश्याम पाटिल। ये गेंद बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, शॉर्ट स्क्वायर लेके क्षेत्र में, खिलाड़ी वहां पर तैनात है, रन मिलेगा केवल सिंगल। ये अच्छी सोच है, सिंगल लो, दूसरे छोर के ऊपर चले जाओ। और वहां पर जयंता पाटिल जो सेट है, जिनके बल्ले से बड़े स्ट्रोक भी निकल रहे, वो स्ट्रोक दिखा रहे मैदान के अंदर, केवल सिंगल मिलेगा। जयंता पाटिल होंगे स्ट्राइकर एंड के ऊपर। टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ती हुई 17 रन मोटी जुई क्रिकेट टीम 1 विकेट के नुकसान के ऊपर। गेंदबाज तैयार विशाल मडवी, इस ओवर की दूसरी गेंद। शॉर्ट पिच गेंद, वहां पर खिलाड़ी तैनात है, मौका बनेगा, जी हां, अच्छा कैच। और यहां पर बल्लेबाज जयंता पाटिल जिनके पारी का अंत होता हुआ बड़ा सदमा लगता हुआ, बड़ा झटका। जयंता पाटिल जो सेट थे इस बार मैदान के बाहर। ये गेंद भी अच्छी थी, गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं, कोई कांटेक्ट नहीं, कोई नाता नहीं, कोई रिश्ता नहीं था।
यहाँ पर बल्ले से गेंद जरूर टकराई थी, अंपायर का इशारा आता हुआ और यहाँ पर हम देख पा रहे डॉट गेंद की समाप्ति होती हुई। कोशिश जरूर कर रहे बल्लेबाज बड़े स्ट्रोक की, लेकिन बड़े स्ट्रोक आ नहीं रहे। जिस तरीके से विकेटें गिरी है, शानदार बल्लेबाज शानदार गेंदबाजी का नजारा हम देख सकते हैं। यहाँ पर मोटिव क्रिकेट टीम सोच रही होगी कि जैसे तैसे 35-40 तक पहुंचा जाए मैदान के अंदर, 17 रन तो बने और 17 भी जोड़ेंगे तो मुकाबले में बिल्कुल वापसी कर सकते हैं। अगली गेंद, अच्छी कीपिंग, कमाल का नजारा, अच्छी विकेट कीपिंग दिखा रहे। विकेट कीपिंग स्किल्स मैदान के अंदर देखे जा सकते हैं। डॉट गेंद की यहाँ पर समाप्ति होती हुई। 2 गेंदों का खेल अभी भी बाकी होगा इस ओवर में। विशाल मडवी गेंदबाजी कर रहे हैं, केवल 1 रन खर्च किए। भरत सोगले जो विकेटों के पीछे अपनी जादूगरी दिखाते हुए, शानदार विकेट कीपिंग का नजारा। गेंदबाज तैयार, विशाल मडवी इस ओवर की 5वीं गेंद। आड़े बल्ले से इस गेंद को खेला, 1 रन तो जरूर मिलेगा। पीछे खिलाड़ी तैनात है, दूसरे की कोशिश करी जा रही थी लेकिन मना किया इस बार दीपक भोईर ने। केवल रन बनेगा, 1 ही रन, 1 से ज्यादा कुछ नहीं है। 5 गेंदें गुजर चुकी है, अंतिम गेंद शेष होगी तीसरे ओवर की। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो 18 रन। पहले ओवर में 3 आए, दूसरे में आए थे 13 और इस ओवर में अब तक 5 गेंदों में केवल 2 रन आए और 1 सफलता विशाल मडवी के नाम। स्ट्राइकर एंड के ऊपर आएंगे दीपक भोईर जो 4थे नंबर के खिलाड़ी मैदान के अंदर उतरे। राउंड द विकेट से गेंदबाजी, आगे गेंद को रखा, आड़ा बल्ला घुमाया, खिलाड़ी वहां पर जरूर मौजूद है लेकिन पहुंच से दूर, मात्र बनेंगे दर्शक। गेंद सीमा पार, इसकी जरूरत थी। पहले 3 ओवर की भी समाप्ति और 3 ओवर की समाप्ति के बाद टीम की रन संख्या रफ्तार पकड़ती हुई 24 रन, 2 विकेट के नुकसान के ऊपर मोटी हुई टीम। शिवकाळा हॅलो, आमच्या उलवे गावचे श्रीमान कचरशेठ ठाकूर यांचं देखील इथे आगमन झाल्याचं कळतंय। मी त्यांना विनंती करतोय आयोजकांच्या तर्फे, तर कचरजी ठाकूर या आपण अतिथी कक्षामध्ये आसनस्थ व्हा। कचर ठाकूर, त्याचप्रमाणे साईनाथजी साळुंगे फार मोठे क्रीडाप्रेमी आणि सामाजिक कार्यामध्ये ज्यांचा नेहमी सिंहाचा वाटा असतो असे वाडगावचे साईनाथ साळुंके, तुम्हाला देखील मी आमंत्रित करतोय, आपण या आणि अतिथी कक्षामध्ये बसा। तो जाएंगे फिर से मैदान के अंदर, तुषार जाएंगे इस बार। अच्छा स्ट्रोक, गैप में गेंद जाएगी, रोकना नामुमकिन। अब रनों की रफ्तार बढ़ चुकी है, इसकी तलाश थी, इसकी जरूरत थी और आखिरकार मेहनत रंग ला रही है। सेटे मैदान के अंदर, मिलेगा चौका। पाटील सर, तुम्हाला मगाशीच मी सांगितलंय की तुम्हाला बऱ्याचशा अडथळ्यात पावर पाडावे लागणार आहेत। तर पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बसलेले सिकंदर पाटील यांच्या मोठ्या भावाचा वाढदिवस आहे। मगाशी त्यांनी षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं बक्षीस लावलेलं होतं, परंतु आता त्याच्यामध्ये वाढ केलेली आहे। आता जरी हॅट्रिक केली षटकारांची तर 1000 रुपये दोन्ही दिवसांसाठी। धन्यवाद। तो बिल्कुल यहाँ से मैदान के बाहर से हौसला अफजाई की जा रही है इन एक्सपीरियंस खिलाड़ियों की। सिकंदर जी पाटिल, आपका भी हम शुक्रिया अदा करेंगे। जाएंगे मैदान के अंदर तुषार मडवी, पहली गेंद के ऊपर चौका। ये क्या स्ट्रोक था, अपनी क्लास दिखा रहे हैं। इस पर लिखा था क्लास, वो भी कैपिटल लेटर्स में। अपर कट पॉइंट के ऊपर से मिलेगा एक और चौका। बैक टू बैक दूसरा चौका यहाँ पर। जबरदस्त बल्लेबाज, तो रफ्तार से स्कोर कार्ड पहुंचता हुआ 32 के ऊपर 24 रन थे 3 ओवर में। लगातार 2 गेंदों के ऊपर
2 चौके दिखाए। ऐसा लग रहा था कि घनश्याम पाटिल मैदान के अंदर थोड़ा सा स्ट्रगल कर रही है, लेकिन जैसे कहते हैं ना सर, जहां स्ट्रगल नहीं होता वहां सक्सेस भी नहीं आती, और यहां पर सक्सेस मिलती हुई बल्लेबाज को समय बिताया इस विकेट के ऊपर, और इसका उनका लाभ मिलता बा, इसका फायदा मिलता बा। लगातार 2 चौके। अब हलचल मच चुकी है फील्ड करने वाली कुंडेगांव क्रिकेट टीम के खेमे में, क्योंकि वो जानते हैं यहां पर रन लीक हो रहे हैं और यहां पर हमें वो रन चेस करने। तो अंतिम क्षणों में जितने रन बनाएगी उतने रन खेलेंगे, क्योंकि जो खामोश रहा था जिनका बल्ला पिछले कुछ समय में, यहां पर अंतिम क्षणों में अपने बल्ले की गूंज मैदान के अंदर दिखाते हुए जबरदस्त यहां से बल्लेबाजी का नजारा। तुषार मडवी आएंगे इस ओवर की तीसरी गेंद लेकर। सामने होंगे बल्लेबाज घनश्याम पाटिल। अब तक 10 रनों का योगदान। एक और अच्छा स्ट्रोक एक्स्ट्रा कवर के दरमियान। ये क्या दिखा रहे खिलाड़ी, एक्सपीरियंस, अनुभव कितना है, और हम टेक्निकल खिलाड़ी है, तकनीकी रूप से सक्षम ये खिलाड़ी। क्योंकि जिस तरीके से कहते हैं ना सर कि ताकत तो गेंडा भी लगाता है, लेकिन शेर लगाता है ताकत के साथ टेक्निक, और ये थी नजाकत, ये थी तकनीक इस खिलाड़ी की। बैक टू बैक लगातार ये तीसरा चौका घनश्याम पाटिल इनके बल्ले से। आई गाऊ देवी 40 प्लस का यह खिलाड़ी घनश्याम पाटिल पहली चौकों की हैट्रिक आज के दिन दिखा रहे। लाजवाब बल्लेबाजी। एक समय लग रहा था कि मोटी जोई क्रिकेट टीम मैदान के अंदर स्ट्रगल कर रही है, मेहनत कर रही है, संघर्ष कर रही है, यहाँ पर पसीना बहा रही है, लेकिन यहाँ पर लगातार 3 चौके दिखाए। पीछे खिलाड़ी तैनात जरूर है, इस बार मौका बनेगा, और घनश्याम पाटिल इनके पारी का अंत होता बा। अच्छी बल्लेबाजी करी और अंतिम क्षणों में अपनी टीम के लिए रन जोड़े, उनका विकेट गिरता बा। 36 रनों के ऊपर यह तीसरा झटका मोटी जोई टीम को। टीम की टोटल रन संख्या 36। अभी भी इस ओवर की आने वाली 2 गेंदें बाकी होगी, अंतिम 2 गेंदें, क्योंकि ये 4 ओवर का मुकाबला है। पहले दौर का दूसरा मुकाबला मैदान के अंदर हम देख पा रहे हैं मोटी जुई और कुंडेगांव के बीच में। मोटी जुई टीम पहले बल्लेबाजी करती हुई राउंड द विकेट से आएंगे गेंदबाज तुषार। उठाने का प्रयास जरूर था, गेंद हवा में, मिड ऑन में कोई खिलाड़ी तैनात नहीं है। 1 रन मिलेगा, दूसरे की कोशिश। अच्छी रनिंग बिटवीन द विकेटों के बीच में, अच्छी दौड़ हम देख पा रहे हैं, एक दूसरे के बीच में अच्छा अंडरस्टैंडिंग हम देख पा रहे हैं, अच्छी साझेदारी हम देख पा रहे हैं दोनों के बीच में, और 2 रनों की मदद से पारी आगे बढ़ती हुई 38 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर। अंतिम गेंद शेष होगी। अच्छी बल्लेबाजी दिखाई घनश्याम पाटिल के आउट हो जाने के बाद। दीपक भोयर जिन्होंने 2 गेंदें खेली है, 8 रनों का योगदान है, बड़े स्ट्रोक खेलना जानते हैं। अंतिम गेंद के ऊपर कितने रन आएंगे, कितने रन बनेंगे, कितने रनों का टारगेट होगा, कितने रनों को चेस करने के लिए उतरेगी, क्या इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक आएगा या फिर विकेट आएगा। अच्छा स्ट्रोक, जबरदस्त बल्लेबाजी, लाजवाब बल्लेबाजी, या फिर फेयरलेस हिटिंग जिसे कहा जाता है। मानव मैदान के अंदर बैटिंग नहीं फायरिंग करते हुए नजर आए। 2 छक्के दिखाए, 3 गेंदें खेली, 14 का योगदान, और टीम का टोटल स्कोर पहुंचा दिया 44 के ऊपर। एक समय लग रहा था कि 30-35 के अंदर सिमट जाएगी मोटी जुई क्रिकेट टीम, लेकिन वो जानते किस तरीके से एक्सलेट किया जाता है पारी को, और अंतिम क्षणों में रन बने। टोटल रन बनेंगे यहां से 44, और जीतने के लिए 45 का टारगेट। तो यहां पर घनश्याम पाटिल, जयंत पाटिल जो पहला विकेट गिरा था उन्होंने रन बनाए 14, घनश्याम पाटिल जिन्होंने 8 गेंदों में रन बनाए 14, और दीपक झिबोर जिन्होंने भी 3 गेंदों में रन बनाए 14। तो सभी का योगदान, ये टीम वर्क के क्रिकेट और टीम का प्रदर्शन यहाँ पर मायने रखता है। तो टोटल रन बने 44 रन, और जीतने के लिए 45 की जरूरत है। और दूसरे सत्र में एक बार फिर से आएंगे हमारे और आपके सामने सागर भाई मांडवकर। तब तक के लिए जाएंगे गुरुजी इनके पास। तर आत्ता जो मोठी जुई विरुद्ध कुंडेगाव हा जो सामना झालेला आहे, या सामन्याचा आता पूर्वार्ध संपलेला आहे। तेव्हा पाटील सर, मोठी जुई म्हटल्यानंतर आपल्या मग ते लग्नाचं निवेदन असो
किंवा संगीत भजनाची मैफल असो किंवा क्रिकेट समालोचन असो, म्हणजे प्रत्येक किंवा नृत्य स्पर्धा असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्यांनी निवेदन क्षेत्रामध्ये अशी उंच अशी भरारी मारलेली आहे, फार मोठी उंची गाठलेली आहे, असे नितेश पंडित सर यांचं मला वाटतं हे मोठी जुई गाव आहे आणि त्या गावातील हा संघ म्हणजे मोठी जुई, आणि त्यानं पहिल्या पूर्वार्धामध्ये पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना 44 धावा केलेल्या आहेत. अधिक एक म्हणजे विजयाकरता 45 धावांची खेळी करायची आहे कुंडेगाव संघाला. कुंडेगाव देखील असं आहे की त्याच्यामध्ये अनेक कलाकार आहेत, अनेक नाट्य कलाकार आहेत आणि त्या नाट्यकलेमध्ये त्यांचा गाव हा देखील अग्रेसर आहे. तेव्हा पुन्हा एकदा मी साईनाथ साळुंके त्यांचं या ठिकाणी आगमन आता होत आहे. तसेच आमच्या उलवे गावातील एक दानशूर असं व्यक्तिमत्व कचेरजी ठाकूर, तुम्हाला देखील मी आयोजकांच्या वतीनं या ठिकाणी आमंत्रित करतोय. तेव्हा या तुम्ही इकडे आणि अतिथी कक्षामध्ये बसा. अतिथी कक्षामध्ये आमचे मर्फी क्रियांडो असतील, आमचे नारायण मडवे असतील, रुपेश शेठ पाटील असतील, ज्यांच्या नावानं ही स्पर्धा इथे या ठिकाणी भरवली किंवा चषक देण्यात येणार आहे, ते असतील. साईनाथ साळुंके आत्ताच यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. अशी बरीचशी मान्यवर मंडळी आज या ठिकाणी या ज्येष्ठ नागरिक म्हणण्यापेक्षा 40+ खेळाडूंना प्रोत्साहन देण्याकरता येथे उपस्थित आहेत. आणि विशेष म्हणजे उरण आणि उलवे नोड या ठिकाणी 40+ जे संघ आहेत त्या संघाचे अध्यक्ष आदरणीय विजय पाटील सर हे देखील या ठिकाणी ठाण मांडून बसलेले आहेत. तर आपल्या या 40+ खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्यावं. आणि मगापासून बघतोय मी कुठलाही संघ असो, एकदा चौकार मारला किंवा गडी बाद केला तरी ते टाळ्या वाजून त्याचं अभिनंदन करतात. हे खरं म्हणजे आदर्श अध्यक्षाचं लक्षण आहे, ते लक्षण त्यांच्याकडे आहे. तसंच इथे आमचे नंदू गायकवाड ज्यांचा आज वाढदिवस आहे, सगळ्यांनी आपण त्यांना शुभेच्छा दिल्या, ते बसलेले आहेत. सिकंदर पाटील तर बघायलाच नको. या स्पर्धेकरता किरण पाटील आणि सिकंदर पाटील यांचा खरं म्हणजे अगदी सिंहाचा वाटा आहे. बाकी आहेत, प्रभाकर पाटील असतील, रमण पाटील असतील, इतर शशिकांत पाटील असतील, सगळ्यांचाच वाटा या स्पर्धेकरता आहे. आणि म्हणून ही स्पर्धा निश्चितच गणरायांच्या कृपेनं यशस्वी होईल याबद्दल शंकाच नाही आहे. जाऊया मांडवकर सरांकडे. थँक्यू व्हेरी मच. मडवी गुरुजी यांचा आवाज आपण सातत्याने ऐकतो. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक सन्माननीय रुपेश पाटील उलवे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक आहेत. स्पर्धा भरवणं गुरुजी एवढं सोपं नसतं. त्यासाठी प्रचंड त्रास असतो, तणाव असतो, आर्थिक साह्य असावं लागतं. संस्कृतमध्ये मडवी गुरुजी सर एक महनसुद्धा आहे का, दानशूर दाता शोधून सापडे. कारण 100तून एखादा शूर असतो, 1000तून एखादा वीर असतो, 10,000तून एखादा वक्ता असतो, मात्र दानशूर दाता हा शोधून सापडे असं म्हटलं जातं. आणि खऱ्या अर्थानं जे दानशूर व्यक्तिमत्व आहे रुपेश पाटील उलवे, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि या स्पर्धेचे ते यशस्वी आयोजक सुद्धा आहेत. मॅचकडे आपण वळणार आहोत. प्रणय आम्हाला माहिती देत असताना आपण पाहतोय 11.25 ही सरासरी कायम ठेवायची आहे. येणारे 24 चेंडू आणि 45 धावांची गरज. विजयाचा झेंडा कोण फडकवणार, विजय खेचून कोण आणणार. कुंडेगाव संघ फलंदाजी करेल आणि आता मोठी जुई संघ फील्ड करतोय. मगाशीच उल्लेख केला गुरुजींनी का मोठी जुई म्हटल्यानंतर आम्हाला आठवतं ते आमचं मार्गदर्शक व्यक्तिमत्व नितेशजी पंडित सर. सूत्रसंचालन क्षेत्रातील एक जबरदस्त भारदस्त आवाज, ऐतिहासिक असो, क्रीडा क्षेत्र असो, अनेक क्षेत्रामध्ये आपण त्यांचं सूत्रसंचालन, त्यांचं समालोचन नेहमी ऐकलं. ते आमचे आयडियल नितेश पंडित सर यांच्या गावातील हा संघ आहे आणि इथे क्षेत्ररक्षण करतोय. 24 मध्ये 45 करायचं. तुम्हा सर्वांना आम्ही आमच्या समालोचन कक्षांच्या वतीनं आपणास 2022 हे आरोग्यदायी वर्ष समृद्धीचं आणि भरभराटीचं जावो. मैदानाकडे लक्ष वेधूया आपण. पहिला चेंडू 11.25 ची सरासरी. दुसरा उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळते. दुसरा अंक 45 धावांचा टप्पा ओलांडायचे आणि गोलंदाज आलेत घनश्याम पाटील. घनश्याम पाटील सज्ज होणार. पहिला चेंडू आणि सामना करतील भरत
चौगल्या पहिला चेंडू शॉर्ट पॉइंट कडे चेंडू उभा आहे. शॉर्ट पॉइंट क्षेत्र म्हटल्यानंतर तिथे तुम्हाला आक्रमक असावं लागतं. प्रणय तुमच्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी असावी लागते. तुम्हाला मैदानावर सतत तत्पर असावं लागते. चेंडू खेळल्यानंतर त्याच्यावर नजर स्थिर ठेवावी लागते. युवराज सिंग या क्षेत्रामध्ये उभे असायचे. आपण पाहिले असेल साऊथ आफ्रिकेचा जॉन्टी रोड्स असतील. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये उभे असलेले क्षेत्ररक्षकाला चपल चलाक असावं लागतं. आपण पाहिलं असेल असे असंख्य क्षेत्ररक्षक आहेत पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. तर सागरजी पुन्हा एकदा तुम्हाला मी थांबवतोय. आमच्या उलवे विभागामध्ये आणि अतिशय मराठीमध्ये उत्कृष्ट असं समालोचन करणारे ज्येष्ठ समालोचक हरिश्चंद्र भगत यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. पुन्हा येतोय तुमच्याकडे. मॅचकडे जरूर वळतो आपण. ओव्हर द विकेट्स. सावंत पवित्रा ग्लान्स केले चेंडूला. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावेसाठी संघर्ष आणि हा संघर्ष असावा लागतो. चलाकी क्रिकेट तुमच्याकडे असावा लागतो. 45 धावांचा टप्पा ओलांडायचा आणि एक प्रेमळ व्यक्तिमत्व मायक्रोफोन माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा त्यांचा आवाज ऐकला आणि अतिशय आमच्या जवळचे ते हरिश्चंद्र भगत सर आपलं हार्दिक स्वागत. क्रिकेटवर प्रचंड प्रेम त्यांचं. क्रिकेटची स्पर्धा कुठेही असो आवर्जून ते सातत्याने या विभागामध्ये आम्हाला भेटत असतात आणि आज त्यांना इंग्रजी नवीन वर्षाचा आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा सुद्धा देणार आहोत. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एकूण धावा आहे त्या धावफलकावर 3. यशवंत भोईर यांना आपण पाहतोय 40+ क्रिकेट आहेत. हरचंद्र भगत सर सुद्धा आमच्या समेत जॉईंट होतील. पुढचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक उभे. 2 धावेसाठी संघर्ष. ही भूक तुमच्याकडे असावी लागते. धावांची भूक तुमच्याकडे असेल ना तर त्या धावा सोप्या होतात आणि इथे पंचाने इशारा केला 1 रन शॉट्स. तत्पर पंच बघा किती आहेत. नजर किती स्थिर होती आणि आमच्याकडे इशारा केला का धाव चोरण्याच्या प्रयत्नामध्ये. आता मात्र थोडा मायनस. आपण एकूण गुणतालिका पाहिली तर 4 धावा आहेत. कंपॅरिझन आपण केली जेव्हा यशवंत भोईर यांचं पहिलं षटक होतं आणि 3 धावा दिल्या होत्या आणि इथं आतापर्यंत प्रवास पाहिला तर एकूण 4 धावा आहेत. फलंदाजी करत असताना कुंडे गाव संघ. रिव्हर्स अटेम्प्ट पायाचा वेध आणि पंचांकडे अपील सुद्धा झाली. पंच इशारा करतील धावेसाठी बघा किती संघर्ष. लेग पायसी मिळणार आहे आणि संघाची एकूण धावसंख्या आपण पाहतोय. प्रणय आम्हाला माहिती देत असताना एकूण धावा 5. फर्स्ट ओव्हर इन प्रोग्रेस. शांत क्रिकेटचा आनंद घेत असताना हिवाळ्याचा ऋतू आहे आणि आता आपण पाहतोय 1 जानेवारी 2022. खऱ्या अर्थानं हा इंग्रजी नवीन वर्ष 31 संपूर्ण जगामध्ये साजरी झाली. कोरोना ओमिक्रॉनचं संकट संपूर्ण जगावर आहे. आज आपण पाहतोय जरूर गोलंदाज तयार घनश्याम. इनसाइड सर्कल धावेसाठी संघर्ष. मोठा फटका जरी आला नाही मात्र इथे फलंदाज धावबाद. पहिला धक्का मिळणारे धावबादच्या रूपानं 45 धावा कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे आणि एकूण धावा 5 गडी बाद झालं पहिलं. आम्हाला कित्येक वर्ष झाली आम्हाला पाहते डीजे सूरज. अप्रतिम मणवीसर हे संगीत. डीजे सूरजची ही खासियत आहे. खऱ्या अर्थानं काल 30+ होत्या आणि काही जे ग्रुपमध्ये सामील झाले नसतील मग त्या शौकीनासाठी हा प्रयत्न होता डीजे सूरज यांचा. मग कधी कधी बऱ्याच वेळा एंटरटेनमेंट करत असताना सूरजला आपण पाहतोय. 2022 हे इंग्रजी नवीन वर्ष आरोग्याचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. परंतु काळजी घ्या कारण माणसातील दूर भीती अनिश्चितता या चक्रातून आपण प्रवास करीत आहोत. भीती आजही संपलेली नाही पण तिची तीव्रता कमी झाल्या. सुरक्षितेची एक हलकीशी चादर अंगाभोवती इतकाच या कोरोना महामारीचं राक्षस उद्ध्वस्त व्हावा आणि हे सारं जग पुन्हा आनंद न्हावून निघावं प्रत्येकाला वाटतंय आणि वाटावं. म्हणून प्रत्येकानं 2022 या वर्षामध्ये दुर्लक्ष करता कामा नये. ऑन साईडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात असणारे धावेसाठी संघर्ष इथे जरूर पाहिला. 1 धावेने संघ पुढे सरकेल. स्कोर मूव्ज ऑन. टोटल स्कोर 6 रन. लॉस ऑफ दी 1 विकेट. गिरीशी खरी
आमच्या उलवे गावातील दानशूर श्रीयुत कचेर ठाकूर यांनी या स्पर्धेकरता रोख रुपये 2,000ची देणगी दिलेली आहे. कचेर ठाकूर, मी तुमचं आयोजकांतर्फे मनापासून आभार व्यक्त करतोय. कारण असं म्हटलं जातं, सगळी सोंग करता येतात पण पैशाचं सोंग करता येत नाही आणि पैशा वाचून सगळं आळून राहतं याची जाणीव सगळ्यांनाच आहे. आणि म्हणून अनेकानं आपल्या स्वेच्छेनं उदार असते या स्पर्धेकरता यथाशक्तीप्रमाणे देणगी दिलेली आहे. त्या सगळ्या देणगीदारांचं मी आभार व्यक्त करतोय. आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. नक्कीच मडवी गुरुजी, जर दानशूर व्यक्तिमत्वाचं कौतुक झालं पाहिजे. दानशूर व्यक्तिमत्व म्हटल्यानंतर आपल्याला महाभारतातील कर्ण आठवत असेल आणि त्यांचा पराक्रम आठवत असेल. मैदानाकडे लक्ष वेधूया. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा आल्या 6 आणि महेंद्र पाटील इथे गोलंदाजीचं षटक हाताळतील मोठी जुई संघाकडून. चेंडूची पाहणी केली, शॉट सिलेक्शन सुद्धा केलं. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव तर जरूर मिळणार. 1नी धावफलक पुढे सरकेल आणि एकूण धावा 7 या धावसंख्येवर. प्रणय आम्हाला माहिती देत असताना खूप चांगले आमचे स्कोरर मित्र आहेत. आता ते आम्हाला माहिती देशील. डिफिकल्ट आव्हान, जर अशी परिस्थिती ओढावली तर आव्हान थोडंसं डिफिकल्टीज येतील. मोठी जुई संघ येते. आता आपण पाहतो क्षेत्ररक्षण करतोय आणि फलंदाजी करणारा कुंडे गाव संघ आहे. 40+ क्रिकेट. महेंद्र पाटील धावा येते धावफलकावर 7. 45 रन्स टू विन. सन्मान्य मुख्य आयोजक आपण पाहतोय रुपेशजी पाटील साहेब. बघा 40+ क्रिकेट. मडवी गुरुजी सर, आम्हाला अजूनही किंजल ट्रॉफीची स्पर्धा आठवते आणि फायनलचा सामना आठवतो. VBB पनवेल 40+ मास्टरनं रायगडच्या धुरंधर खेळाडूंना पराभूत केलं होतं आणि दाखवून दिलं होतं की आमच्याकडे ती कुवत आहे, आमच्याकडे ती क्षमता आहे. जुनं ते सोनं म्हटलं जातं आणि वाघ तो वाघच असतो. असे अनेक शब्दप्रयोग आपण नेहमी करत असतो आणि हे आज 40+ धुरंधर मास्टर्स या खेळाचा आनंद घेत असताना एकूण धावा धावफलकावरती 7 आणि गडी बाद झाल्या. 1 गोलंदाज सज्ज होणार. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बघा किती विभिन्नता आहे. इंजिनिअरिंगमध्ये काही स्टुडंट असतात, त्यामध्ये असं म्हटलं जातं का ॲक्युरेसी स्केलला खूप महत्त्व दिलं जातं आणि गोलंदाजीमध्ये तुम्हाला ॲक्युरेसी, ती तीव्रता, नाईस लाईन असो, विभिन्नता असतो, व्हेरिएशन असो, असे अनेक चेंडू वेगळे फेकण्याची कला ज्यांच्याकडे असते ते मैदान गाजवतात. आणि खऱ्या अर्थानं महेंद्र पाटील यांची गोलंदाजी पाहिली, प्रत्येक चेंडूमध्ये थोडासा बदल पाहायला मिळतं. अकूट टप्प्याचा चेंडू पाहिला, त्यानंतर थोडासा स्विंग करत असताना स्ट्रेट चेंडूसुद्धा फेकतात. 3 चेंडूमध्ये त्यांची गुणवत्ता ते धारण करत असताना. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. बघा स्विंग, थोडासा हलकासा स्विंग केला आणि बाउन्स सुद्धा पाहायला मिळाला. ही कला तुमच्याकडे असावी लागते. द ग्रेट कपिल देव नेहमी म्हणत असतात का गोलंदाजांना क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही, त्यांना संधी निर्माण कराव्या लागतात आणि संधी निर्माण करण्याचं धाडस करतोय तो गोलंदाज महेंद्र पाटील. धावा येते 8. 40+चं क्रिकेट पाहतोय कुंडेगाव संघ. इथे फलंदाजी करत असताना सागर पाटील. चेंडूची लाईन पाहिली, शॉर्ट सिलेक्शन केलं, चेंडू बॅटवर आला नाही आणि इथे आपण पाहिलं थोडासा नाराज आहे, डिसअपॉइंटेड आहे. आपण पाहिलं फलंदाज सागर पाटील 3 चेंडूचा सामना केला आणि इथे आपण पाहतोय एकूण धावा धावफलकावर 8. पहिलं सत्र खेळत असताना 13 चेंडू आणि 36. रिव्हर्स स्वीपचा फटका गुरुजी म्हटल्यानंतर हा एक जुगारासारखा असतो. तो लागला तर आबाद, नाही तर बरबाद. कारण जर तुम्ही जुगार वारंवार खेळाल तर तुम्हाला बरबाद व्हावं लागतं. आणि रिव्हर्स स्वीपचा फटका सुद्धा असाच आहे, तुम्हाला तो प्रत्येक वेळी खेळता येत नाही, त्याला तुम्हाला टायमिंग जज करावं लागतं. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरवरून दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय आणि या सिंगल मिळणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बघा आमचे मुख्य आयोजक सन्मान्य रुपेश पाटील, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, मग किरणजी पाटील असतील, शशिकांत पाटील असतील, जयवंत पाटील, प्रभाकर पाटील, सिकंदर पाटील असतील, रमण पाटील, खूप मेहनत करत असताना मग 40+च्या उरण उल्वे नोडच्या अध्यक्ष विजयजी पाटील साहेब असतील. आणि आज मडवी सर जयवंत पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण पाहतोय त्यांचे बंधू सिकंदर पाटील साहेब यांच्याकडून हे इनाम कंटिन्यू असणार आहे. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं, 1000 रुपयाचं कॅश प्राईज, बक्षिसांचे लईलूट सुद्धा म्हणता येईल. 2 षटकं संपले. आज वाढदिवस आमचे सन्माननीय नंदूजी गायकवाड साहेब, नंदकुमार गायकवाड साहेब, वाढदिवसाच्या सर्वप्रथम तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी न्यू इयर.
40+ क्रिकेटचा एन्जॉय आपण त्यांना सुद्धा पाहतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि एकूण धावा 10 फलकावर 10. प्रणयने आम्हाला माहिती दिली आता 12 मध्ये 35 करायचेत. DJ सूरज यांना आपण थोडा वेळ देऊया. भूमिपुत्र तून उठलाई हक्काचा आवाज करीत सुटलाई सहन करणार नाही छल सहन करणार नाही छल दिवासाहेबांच्याच नावाचा होणार विमानतल दिवासाहेबांच्याच नावा. खूप संगीत सुरेख संदीप जमीन बचाव आंदोलनाचे सरसेनापती दिबा पाटील साहेब. रायगडचा इतिहास ज्याने अमर केला, झुंजार नेता तो होऊन गेला. 1984चा आंदोलन आपल्याला अजूनही त्यांची आठवण करून देत असताना दीपकजी बोईरे तिसरं षटक हाताळतील. 12 मध्ये 35चा टप्पा ओलांडायचा आणि आता आक्रमक बनणं हे खूप गरजेचं असणार आहे, कारण आता थोडी परिस्थिती कठीण होत चालल्या. फलंदाजी करणारा कुंडेगाव हा संघ इथे फलंदाजी करतोय. नेक्स्ट मॅच जी खेळवली जाणार त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय. नेक्स्ट मॅच 10 संघ आज खेळणार आहेत 40+. ताकदीचा प्रचंड वापर. दिस इज अ बिग शॉट आणि ऑन साइडला केलेला हात तडाका. यूज 6 षटकार. या रायगडचा इतिहास ज्यांनी केला अजरामर. धुंदमे क्या बात आहे. सन्मान आपण पाहतोय जमीन बचाव आंदोलनाचे सरसेनापती स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेब. आगरी समाजाची एकजूट काय असते, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा ज्याने केला, 12.5% जमिनीसाठी नमविले सरकारला. शेतकऱ्यांचा नेता होता तो, बुलंद आवाजाचा, गोरगरिबांचा आधार होता. पुन्हा एकदा ताकदीचा प्रचंड वापर. सेम बॅक टू बॅक 2 सिक्सेस. आता आक्रमणाला सुरुवात झाल्या. 45 धावांचा टप्पा ओलांडायचा आणि एकूण धावा 22. येणारे 10 चेंडू आणि 23 धावेची गरज. 12% शिल्पकार साहेब तुमच्याच नावाचा जय जयकार 12% शिल्पकार तुमच्याच नावाचा जय जयकार. प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल प्रकल्पग्रस्तांनी एकवटलं बल दिवासाहेबांच्याच नावाचा होणार. खूप खूप सुंदर. आणि आता सन्माननीय सिकंदरजी पाटील साहेब यांच्याकडून जे पारितोषिक आहे 3 षटकारांसाठी 1000 रुपये. खऱ्या अर्थाने जयवंत पाटील साहेब यांचा वाढदिवस आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा बर्थडे गिफ्टची बक्षिसांची लयलूट असणार आहे. सुरेख संगीत ऐकत असताना DJ सूरज लोकनेते स्वर्गीय दिबा पाटील साहेब यांची आठवण करून देत असताना राऊंड विकेटनं आणखीन प्राण. मात्र इथे संधी हुकली. लॉंग ऑन कडे चेंडू गेलाय. सिंगल मिळणारे 2 धावेसाठी प्रयत्न जरूर केला जाईल आणि इझिली कंप्लीट. क्षेत्ररक्षण बॅकअप करीत असताना 2 धावा मिळणार आहेत. 9 चेंडू आणि 21 धावेची गरज. महाराष्ट्रातील धडाडीचे लोकनेते, रायगडतील प्रकल्पग्रस्तांचे तारणहार, लढवय दिबा पाटील साहेब, ज्यांचा जन्म झाला होता 13 जानेवारी 1926. शेतकरी आगरी कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि जासी पनवेल परिसरातील ते पहिले वकील होते. सर्वसामान्याचे वकील. समाजसेवेचा पिंड त्याने लहानपणापासून जोपासला आणि आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाची गौरवस्पद कामगिरी आपण त्यांची पाहिली. तर गोलंदाज सज्ज होणार दीपक भोईर. राऊंड विकेटनं बॅकफुटला जाऊन डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. सामना थोडा सोपा करण्याचा प्रयत्न. गाव संघाचे फलंदाज आक्रमक होत असताना सागर पाटील. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू आणि 20 धावेची गरज. 8 चेंडू आणि 20 धावा. जयवंतजी पाटील साहेबांचा आज वाढदिवस आहे आणि आपण पाहतो सिकंदरजी पाटील साहेबांच्याकडून कंटिन्यू पारितोषिक असणाऱ्या 3 षटकार ठोका आणि 1000 रुपयाची बक्षिसांची लयलूट. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात ऑन साईडला आपण जरूर पाहिले. इथे शॉर्ट मिड विकेट कडून जो प्रयत्न जरूर झाला, लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकानं हा प्रयत्न जरूर केला. आपण पाहतो डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, डीप लॉंग ऑन आणि व्ह्यूरशना फील्ड रिप्लेसमेंट, डीप लॉंग ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. व्ह्यूरशना अंतर्वर्तुळ सुद्धा आक्रमक सजवलंय. मोठी जुई संघ क्षेत्ररक्षण करतोय. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 7 चेंडू 19. गोलंदाज सज्ज दीपक भोईर. फुल टॉस चेंडू आणि ताकदीचा वापर.
सुपर पॉवर शॉट आणि ऑन साइडला हा देखना फटका षटकार. आता 6 मध्ये करायचे 13 धावा. प्रकल्पग्रस्त हुतात्म्यांनी घेतल्यानं छातीवर घाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. नवी मुंबईच्या विमानतळाला द्या दिबा पाटलांचं नाव. थँक्यू व्हेरी मच. 40+ मास्टर कोर कमिटीच्या आपण सर्व मेंबर्सना सुद्धा आज पाहणार आहोत. 6 मध्ये 13 टोटल टार्गेट 45 कंपल्सरी चेस आणि एकूण धावा 32 धावा आहेत. DJ सूरज सर्वांचं मंत्रमुग्ध करत असताना त्यांचा आनंद देणारं संगीत. सूरजला आपण जरूर पाहतोय. आमचे युवा DJ ऑपरेटर आहेत. तर 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत त्या 32. दुसरा सामना गुरुजी आपण पाहतोय आणि एकूण आज 10 संघ इथे खेळणार आहेत. तर यातून विजय होणाऱ्या संघाची लढत असणार आहे. पहिल्या सामन्यातील विजेता संघ नागाव संघाविरुद्ध पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रुपेश भाई. नावाची त्यांच्या चर्चा हो गावागावान ती होई. वर्ष पहिला हाय मानाचा सुंदर या आयोजनाचा. वर्ष पहिला हाय मानाचा सुंदर या आयोजनाचा. हॅलो. रुपेश शेठ पाटील भाईंनी केला आयोजन क्रिकेट सामना. क्या बात एक आहे. पुन्हा एकदा महत्त्वाची सूचना आहे किंवा निवेदन म्हणावं तर 12वा खेळाडू असेल त्यानंच पाणी घेऊन तिकडं जायचं आहे आणि तो पण इथे कॉम्युनिटी बॉक्समध्ये बसलेला आहे त्यानंच पाणी घेऊन जायचं आहे. कृपया अशी चूक कोणीही करू नये. नक्कीच गुरुजी थोडासा चेंजेस झाला. आम्ही थोडी माफी मागू कारण सामना होणारे पांजे आणि पागोटे. पांजे संघाचे संघनायक आणि पागोटे आपण याची नोंद घ्या. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न दूरवर क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल मिळणारे 1 धावेने संघ पुढे सरकेल आणि टार्गेट आहे 45. आता सामना जिंकायचा असेल तर घाम गाळावं लागेल. दोन्ही संघांना समान समान संधी. विजयाचा झेंडा कोण फडकवणार, आगेकूच कोण करणार, पाहूया इथून पुढे सामन्याचा रंग कसा असणार. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आपण जरूर पाहूया. 5 चेंडू आणि 12 धावेची गरज. समोर खेळतोय फलंदाज सागर पाटील. आतापर्यंत एकूण चेंडूचा सामना बऱ्याच वेळ मैदानावर उभे आहेत. 2-3 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहिल्या. आता 5 चेंडू आणि 12 धावेची गरज. गोलंदाज भरत भोईर मोठी जुई संघाकडून. विजय खेचून कोण आणणार, गोलंदाज की फलंदाज. आक्रमणाचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑन कडे जरूर गेला. मिसफील्ड. अशा चुका कराल तर किंमत मोजावी लागेल आणि हा चौकार. तर पुढचे 2 सामने बॅटच्या मधोमध हा तडाखा. U6 षटकार. ओ हो, कौतुक करत असताना एकमेकाची साथ पाठबळ. गरज. संयमी पवित्रा बघा. आता 1 धाव तर सहज पूर्ण होणारे. प्रयत्न तर जरूर केला जाईल. नकार देत असताना सिंगल मिळणारे. 45 करायचे. हुकमी एक्का कसा असावा, एक हाती मैदान कसं गाजवायचं, 1 मॅन शो ज्याला आपण म्हणतो. आणि एक पात्री अभिनय दाखवला फलंदाज कुंडेगावच्या सागर पाटील यानं. आणि आता येणारे चेंडू असतील 2 आणि 1 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर भरत भोईर सज्ज होणार. येणारे 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. राऊंड विकेट ना. फलंदाज बाद. कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे आणि व्हेरी इंटरेस्टिंग मॅच. आता गुरुजी काय म्हणाले, शेवटच्या चेंडूवर सामना आलाय
असा सामना पाहायला सर्वांना आवडतं. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगायला हवा आणि आता तसा क्रिकेट शामिलियन सरडा ज्याप्रमाणे रंग बदलतो तसा रंग बदलणारा हा क्रिकेट. 7-13, 5-12, 4-8, 3-2 आणि 2 चेंडू 1 धावाने. आता मात्र 1 चेंडू 1 धावेची गरज. पिंगट जाट बाण दंडनाथ श्वास घेताना आता दोन्ही हो, क्या बात आहे. गोरक्ष पवार सर यांचा आवाज आपण इथे ऐकला आणि आज खऱ्या अर्थाने गोरक्ष पवार सरांचा सुद्धा वाढदिवस आहे. त्यांना आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. मैदानाकडे लक्ष वेधूया आपण. आता 1 चेंडू 1 धावेची गरज. व्हेरी क्लोज मॅच. सर, एक अतिशय महत्त्वाचं निवेदन आहे, विशेषतः गोलंदाजाकरता. जर आपण 1 धाव काढू दिली नाही तर तुमच्याकरता सिकंदर आनंद पाटील यांच्याकडून रोख रुपये 1000चं बक्षीस देण्यात येणार आहे. व्हेरी क्लोज मॅच. एकदा जोरदार टाळ्या या सामन्यासाठी. प्रेक्षक वर्गाला विनंती करूया आपण. 40+ क्रिकेट आपण एन्जॉय करतोय आणि आता सामना पाहायला मिळते. कुंडेगाव फलंदाजी करत असताना मोठी जुई भविष्य भरतकडे आणि स्वप्न पाहिले फलंदाज स्ट्रायकरला खेळेल वैकास चोगल्या. 1 चेंडू 1 धावेची गरज. ओ हो, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि अंपायर सिग्नल अवांतर चेंडू आणि सामना जिंकला. काय म्हणाल गुरुजी, चांगला सामना झाला आणि सामना जिंकला कुंडेगावनं. नाव हे प्रकाश पाटील गाजतई या उलवे गावान गो या उलवे गावान. शर्यत करतो पांडुरंग पाटील पित्याचे नावान आपले बापाचे नावान. नाव हे प्रकाश पाटील गाजते ह्या उलवे गावान ह्या उलवे गावान. शर्यत करतो पांडुरंग पाटील पित्याचे नावान आपले बापाचे नावान. हरिश्चंद्र भगत सर आहेत. नक्कीच या आपण. आम्हाला नक्कीच ते चांगली साथ सुद्धा देते. 40